नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, विकसित महाराष्ट्र धोरणाअंतर्गत एस.टी. महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत 100% ताफा ई बसेसमध्ये रूपांतरित करण्याचं ठरवलेलं आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग केंद्र उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेस संदर्भात एक बैठक झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव लोकेश चंद्र आणि इतर लोक उपस्थित होते. पर्यावरणपूरक ई बसेस ज्या मार्गावरती चालवायच्या त्या मार्गाचा कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानानं अभ्यास करावा. पुरवठादाराकडनं बस प्राप्त होताच त्या बसेसचं पुढच्या 7 दिवसामध्ये निरीक्षण करावं. या बसेसकरता एक परिसंस्था तयार करावी. ज्या मार्गानं खाजगी बसेस धावतात त्या मार्गाचा अभ्यास करून ई बसेसचा पर्याय तयार ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्यामध्ये पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशानं हे धोरण अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या GCC मॉडेलवरती 5150 ई बसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एस.टीच्या वर्धापन दिनानिमित्त महामंडळामध्ये यांत्रिक पद्धतीच्या सफाईचा श्री गणेशा होणार आहे. यासाठी नव्यानं यंत्रणा विकत घेण्यात आली आहे. या यंत्रणेच्या मदतीनं मुंबई सेंट्रलसारख्या आगारातील फलाट स्वच्छता अर्ध्या तासाऐवजी 8 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. एस.टी. महामंडळाचा 78वा वर्धापन दिन प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे सोमवारी पार पडला. यावेळी या सगळ्या गोष्टी रिव्हील करण्यात आल्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 100% एस.टी. बसेस आता इलेक्ट्रिक होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तर यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.